श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्रीदासबोध दशक 8. दशक 8 मायोद्भव नाम किंवा ज्ञानदशक. या दशकाचे नाव मायोद्भव असे आढळते खरे, परंतु श्री समर्थांनी त्यास ज्ञानदशक असे म्हटले आहे. ते अगदी योग्य दिसते. वास्तविक हे विश्व दृश्य परिच्छिन्न, नाशवंत, भेदाने भरलेले, विकारी, सगुण व मृत्यूच्या अधीन आहे. त्या विश्वाला आधार देणारे आणि त्याचे मूळ असणारे परब्रह्म अदृश्य, अनंत, अविनाशी, एकच एक, अविकारी, गुणरहित आणि अमृत आहे. येथे 3 पर्याय संभवतात. पर्याय पहिला, विश्व सत्य आहे, परब्रह्म सत्य नाही. ज्ञानी पुरुषांना हा पर्याय मान्य नाही. पर्याय दुसरा, विश्व सत्य आहे व परब्रह्मही सत्य आहे. ज्ञानी पुरुषांना हा पर्याय देखील मान्य नाही. स्थलकालांनी बांधलेले विश्व मृत्यूच्या स्वाधीन आहे. ते सत्य असणे शक्यच नाही. त्याचे सत्य त्याच्या पलीकडे असले पाहिजे. पर्याय तिसरा, विश्व सत्य नाही, परब्रह्म मात्र सत्य आहे. ज्ञानी पुरुषांना हा पर्याय मान्य आहे. विश्व सत्य नाही, पण ते असत्य देखील नाही. येथे खरा प्रश्न असा आहे, अनादी, एकरस, एकजिन्सी, निष्क्रिय, निर्गुण, अव्यय आणि अव्यक्त परब्रह्मामध्ये बरोबर त्याच्या उलट असणारे अंतवंत, बहुरस, बहुजिनसी, सक्रिय, सगुण, व्यययुक्त आणि व्यक्त विश्व कसे निर्माण झाले? या प्रश्नाची फोड केली तर असे म्हणता येईल की अखंडाला खंड कसा पडला? एकजिन्सी वस्तू बहुजिन्सी कशी झाली? अद्वैतात द्वैत कसे आले? अमृत ब्रह्म मृत्यूने व्यापलेले दृश्य कसे झाले? हे बरोबर समजून मनाचे समाधान झाले पाहिजे. हे गूढ उकलण्यासाठी वेदांतामध्ये 2 दृष्टिकोनांमधून विचार करतात. पहिला दृष्टिकोन आत्मसाक्षात्कारी ब्रह्मज्ञानी पुरुषांचा, तर दुसरा दृष्टिकोन दृश्य साक्षात्कारी अज्ञानी पुरुषांचा असतो. निरंतर ध्यानाने, अखंड उपासनेने किंवा अत्यंत खोल सतत ब्रह्म विचाराने ज्याचे मन केवळ ब्रह्मरूपातच राहायला शिकते, त्यांना मी ब्रह्मच आहे असा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो. अशा ब्रह्मज्ञानी पुरुषांना एका परब्रह्माखेरीज इतर कशाचीही प्रचिती होत नाही. त्यांच्या दृष्टीने हे विश्व झालेच नाही. ते म्हणतात की सत्य, ज्ञानमय, अनंत, अपार, निर्गुण परब्रह्मच खऱ्या अर्थाने आहे. दुसरे खरे अस्तित्वच नाही. अर्थात एकाने दुसरे निर्माण केले हे म्हणणेच खरे नाही. परंतु ज्यांचे मन या अवस्थेला पोहोचलेले नाही, अशा सामान्य अज्ञानी माणसांना मी खरा, जग खरे व ते ब्रह्मही खरे असे प्रामाणिकपणे वाटते. स्थळ, काळ व कार्यकारण या त्रयींच्या चौकटीत वावरणारे अज्ञानी मन स्वस्थ बसत नाही. निर्गुण ब्रह्मामध्ये हे दृश्य सगुण विश्व कसे निर्माण झाले ते सांगा, अशी मागणी ते करते. अज्ञानी मनाची ही जिज्ञासा तृप्त करण्यासाठी विश्व निर्माण कथा सांगावी लागते. या कथेचा सारांश असा, प्रथमच हे ध्यानात ठेवावे की विश्वनिर्मिती व विश्वरचना वर्णन करण्यासाठी दृश्याचाच आधार घ्यावा लागतो. द्वैताचीच भाषा वापरावी लागते. कोणतीही निर्मिती घडण्यास हालचाल व्हावी लागते. हालचाल घडविणे हा शक्तीचा गुण आहे. म्हणून विश्व निर्माण करण्याच्या मुळाशी एक शक्ती असली पाहिजे. परब्रह्मामध्ये अनंत शक्ती आहे. त्यापैकी माया नावाची एक अति अद्भुत व विलक्षण शक्ती आहे. परब्रह्माहून ती वेगळी नाहीच हे खरे, परंतु मूळ ब्रह्माच्या एका भागावर ती आच्छादन घालते. त्यामुळे निर्गुण व एकजिन्सी ब्रह्म सगुण, दृश्य व भेदाने भरलेले भासू लागते. मायेच्या आवरणाखाली वावरणाऱ्या जीवांना हे दृश्य विश्व सर्वस्वी सत्य वाटते. अज्ञानामुळे इंद्रियांच्या व्यापारावर आधारलेले जीवन खरे वाटते. जीवाची अवस्था जसजशी बदलत जाईल तसतसे विश्वाचे स्वरूप त्यांच्यापुरते बदलत जाते. जीव ब्रह्मरूप झाला की विश्व पण त्याला ब्रह्मरूप दिसते. अज्ञान निर्माण करून विश्व भ्रम भासवणे आणि तेच अज्ञान कमी करून विश्व ब्रह्मरूप दाखवणे हा त्या मूळ मायेचा खेळ आहे. हे असे का, या प्रश्नाचे उत्तर माणसाची बुद्धी देऊ शकत नाही. यासाठी भगवद्गीता तिला दैवी माया म्हणते. मूळ मायेतून गुणमाया निर्माण होते आणि तिच्यामधून नियमानुसार दृश्य विश्व आकार घेते. आपल्या ज्ञानाची जी पातळी असते तिच्यावर विश्वाचा अर्थ अवलंबून असतो. म्हणून हा ज्ञानदशक होय असे समर्थांनी सांगितलेले आहे. जय जय रघुवीर समर्थ.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.